मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मनोचं पण अगदी मनापासून स्वागत आहे. हाय हाय कर हाय. ती सारखं बघते कॅमेरात आणि तिला आता जाऊन पकडायचं आहे, पण आता सायलेंट थांबली आहे. किती वेळ थांबेल नाही बोलू शकत. हे बघा आता चालू झाला आहे तिचा. झालं तेच काय आहे तिथे बघ. बसतेच इकडं. इथं बसायचं आहे तुला. तिकडं जायचं आहे. हां बोल बोल तू बोल. हॅलो हॅलो मन हॅलो मन. आता तिला पकडायचं आहे. आता ती स्टार्ट केली आहे बघू शकता. सो आज ना ग्रोसरी आणायला जायचं आहे नॅशनल मार्टमध्ये. सो घरचे काही कामं वगैरे आवरली आहे आणि ही असं चिरकत आहे. ही काय व्हिडिओ करून देईल असं नाही वाटत मला. ती बोलत आहे मला म्हणजे घे घे म्हणतीये. मुगे हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो केली बघ. हॅलो कुठे बघते तू मनू. मनू इकडे बघ ना, इकडे बघ. कुणाला हॅलो करतेस म्हणून तू. ओके. तर तोच व्हिडिओ आज मी म्हटलं शेअर करावा तुमच्यासोबत. काय काय ग्रोसरी आणणार आहोत वगैरे. आजी आहेत घरामध्ये हिला घ्यायला. हिला सगळं म्हणजे हिचं काही आवरलं आहे. मी जवळजवळ 1-1.5 तास लागेल आम्हाला तिकडे. आणि आदिती पण आहे घरामध्ये, ती राहते. तिचं काही एवढा इश्यू नाही आहे. तिचं होमवर्क वगैरे आहे. मी बोललेली की कंप्लीट करून घे, आम्ही तोपर्यंत जाऊन येतो बोललेली. ती ओके बोलली आहे. हिचंच थोडंसं म्हणजे हिचंही टेन्शन नाही आहे. मी समोर दिसलं नाही तर राहते व्यवस्थित, तेवढं काही इश्यू नाही आहे हिचा. तर ठीक आहे, बाय कर बाय. तर बघू. तर आम्ही मॉलमध्ये आलो आहोत ऑलरेडी. तर काहीतरी बांधकाम चालू आहे वाटतं, म्हणून तसं काही दिसत आहे. हे आणि मी दोघंच आलो. आदितीला म्हणजे घरीच ठेवलं. तिला होमवर्क वगैरे करायचं होतं आणि ती इथं आले ना तिचं गोंधळ वेगळंच असतं. ती आमच्याकडे राहतच नाही, आपलं सावरत असते आणि तिला हुडकत बसावं लागतं. तसं म्हणून पण तिला थोडंसं खोटं बोलून आलो आम्ही. ॲक्च्युली हॉस्पिटलला चाललो म्हणून सांगून आलो. त्यानंतर इथं बेबी साठी म्हणजे मनूसाठी काही गोष्टी लागणार होते. काही गोष्टी म्हणण्यापेक्षा फक्त मसाज ऑइल, जे की खूप दिवसापासून संपलं होतं, आणायचं होतच नव्हतं. बाहेरून थोडंसं महाग भेटतं म्हणून शक्यतो इथंच घेते मी. आणि सिरलॅक्स पण घ्यायचं होतं, पण सिरलॅक्सचा रेट ना जो त्याच्यावर रेट आहे तोच रेट देणार होते हे मार्टवाले, म्हणून आम्ही तिथं नाही घेतलं. पण ऑइल आम्हाला थोडंसं स्वस्तात मिळून जातं इथे. अपोलोमध्ये ना थोडं स्वस्त येतात म्हणून आम्ही तिथंच घेणार होतो. त्यानंतर असं काही ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचं होतं. ॲक्च्युली किशमिश वगैरे घ्यायचं होतं पण नाही घेतलं. फक्त काजू घेतले, कारण बदाम ऑलरेडी आहेत आमच्याकडे. आणि किशमिशचं रेट इथं थोडंसं जास्त सांगत आहे. बाहेर थोडंसं स्वस्त आहेत. म्हणजे मी निवडूनच घेत असते, म्हणजे बाहेरचं कंपॅरिझन. क्वालिटी तशी छान असते इथं, हरकत नाही. पण सध्या नको म्हटलं. सध्या फक्त काजू लागणार होते, ते मी घेतले. कारण मनूला ना जरा जास्तीचेच काजू आणि बदाम लागत आहेत. आता सिरलॅक वगैरे बनवलं तर त्यात मिक्स करून मी देत असते, म्हणून लागतात. त्यानंतर इथं दुसरे टॉईज बघायला आलो होतो आम्ही. तुम्ही बघू शकता एवढे महाग आहेत ना, काय सांगावं. रेट म्हणजे 500, छोटंसं जरी असलं तर 500 अबावच रेट आहे. हे मोठे मोठेवाले तर 1800 म्हणजे 1000 असं 999 999 असं ज्याची रेट आहे. आता मी जो हातामध्ये पकडले ना ते 999 म्हणजे जवळपास 1000चं आहे ते. आणि बाकीचे बरे आहेत ते तर 1900 असे, म्हणजे खूप महाग आहेत. मी घेतले नाही, पण बघायला तर मस्त मजा येत होती. इच्छा तर खूप होत होती की घ्यावं एक तरी म्हणून, पण कशाला एवढा महाग. बाहेर पण मिळून जातात 300-400मध्ये, छोटेसे जरी असले तर काही हरकत नाही. हे पण 500-600चे आहेत जे मी हातात आता पकडले आहे. महाग मिळतात म्हणून एवढं काही घेतले नाही. त्यानंतर बघू शकता खूप क्यूट आहेत, पण एकदम असं मऊ कसं तरी. आदिती तर सोडलीच नसते. आणि ती मी कसं करते ना, एनी टाईम आदिती आली तर ती घ्यायला बघते, घेते, पण त्याच्यासोबत खेळेपर्यंत काय खेळणार असं सोडून देते. जेव्हा बिल बनवायचं असतं ना तेव्हा मी हळू लपून ठेवते आणि तिला थोडंसं दुसरीकडे गुंतवते. नंतर बाहेर गेल्यानंतर ती परत विचारते, पण काय करणार, थोडं काहीतरी समजून मग
तिला गप्प बसवते. बघा ह्याची प्राईस तुम्ही बघू शकता, खूप महाग आहे. म्हणजे एकदम बघायला तर छोटंसं आहे पण एवढं महाग देत आहेत. काय आहे याच्यामध्ये काय माहिती, एवढं म्हणजे क्वालिटी पण थोडंसं असते ना ब्रँड म्हणून. बाहेर मिळतात ठीक आहे, लेकरं तसंही हाळ करूनच टाकतात म्हणून एवढं ब्रँड वगैरे ह्याच्यात मी काही बघत बसत नाही. त्यानंतर हे मेकअपचं किट आहे जो की आदितीसाठी मी बघितलं पण घेतलं नाही. तो पण आदिती असली तर ते पण घेतलीच असते. त्यानंतर व्हाईट टोन पावडर मला घ्यायचं होतं पण ह्यांचं हे मना करत होते नको कशाला, म्हणून फायनली आम्हाला दुसरं घ्यावं लागलं. हे अशोका म्हणत होते पण ते मला लास्ट टाईम आम्ही ते यूज केलं पण मला ते काही एवढं नाही आवडलं कारण ते एकदम जरासं ब्लॅक वाटत आहे फेस. मग फायनली सगळं ग्रोसरी वगैरे खरेदी करून झालं होतं तर रिटर्न येत होतो आम्ही. खूप वेळ झालं होतं, जवळजवळ आम्ही बाहेर पडून घरच्या 2 तास झाला होता. त्यात मनूचं पण, मनूला तसं मी व्यवस्थित खाऊ पिऊ घालून आले होते तरी पण एवढा वेळ बाहेर राहायला नको ना, म्हणून इथं चायपत्ती लागणार होती जे की मी खुल्ला घेत असते ती घेतली आणि अपोलोमध्ये सेरलॅक्स घ्यायला आम्ही आलो होतो. त्यानंतर इथं सेरलॅक्सची खरेदी करायचं होतं. कुठलं घ्यायचं ह्यांना तर कळत नव्हतं कारण लास्ट टाईम रागीचे घेतलेले होते मी. एवढं काही टेस्टी नव्हतं आणि रागी ऑलरेडी आम्ही घरी खाऊ घालतो म्हणून ते काही नाही घेतलं. त्यानंतर इथं सेरलॅक्स वगैरे खरेदी केलो. दुसरे बी काही गोष्टी लागणार होते पण आता सध्या नको, आता वेळ नाही आणि तसंही खूप लेट झालं आहे. आणि म्हणून ती कसं म्हणजे रडत वगैरे असेल आजीला, म्हणजे 1 तास 1.5 तास ठीक आहे ना ती राहील पण खूप वेळ झाला तर मग होणार नाही, म्हणून त्यानंतर आम्ही घरी आलो. आनंद झाली आहे तर टाईम झाले 7:30 झाले. आम्ही 5:30 ते म्हणजे 5:45ला गेलो होतो आम्ही. त्यानंतर 1-1.5 तास असं लागला आम्हाला तिकडे. आणि इथं म्हणून पण आहे, ती तर असतेच. आदिती म्हणजे ती मध्ये आहे, तिचं ती बाहेर खेळत आहे. होमवर्क वगैरे ती कंप्लीट करून घेतली होती. हिला बघा म्हणजे मला तिलाच म्हणजे मध्ये मध्ये करायचं असतं तिचं. हां तू इकडे बस, इकडे बस तू. तर सगळ्यात आधी ना आम्ही सगळं ग्रोसरी घेतल्याच्या नंतर हे घेतले आहे मी सेरलॅक्स. का बरं म्हटलं तर मी रेग्युलर काही घालत नाही, फक्त म्हणजे थोडासा टाईम नाही आहे पटकन असं द्यायचं असेल तरच मी देते अधूनमधून कधी तर, म्हणजे 2-3 दिवसातनं एकदा. ते पण थोडकं ब्रेकफास्ट असं करतो तसं एक स्पून असं म्हणू शकता तुम्ही, एवढंच मी तिला देते. तसं तर इच्छा नाही आहे द्यायची पण एमर्जन्सीला पटकन बनायचं म्हटलं तर हे ऑप्शन चांगला आहे म्हणूनच देते. यावेळेस थोडासा चेंज आणला होता मी. लास्ट टाइम फ्रूट्सचा होता, ह्यावेळेस बीटचा आहे, टोमॅटो बीट वगैरे असं आहे. छान आहे, म्हणजे टेस्टला कसं आहे माहिती नाही, फर्स्टच घेतले आहे. बघू आता मनू कसं म्हणजे रिॲक्ट करते खाल्ल्यानंतर. ऑलरेडी ओपन केले मी पण घेतले नाही, फक्त ओपन केले आहे. त्यानंतर हे आदितीला म्हणजे पटकन ब्रेकफास्टसाठी मॉर्निंग जर काही बनवायचं नाही झालं, ती भात भाजी खायला थोडंसं मना केलं तर हे दुधामध्ये द्यायला येते म्हणून हे घेतले आहे मी. त्यानंतर मक्याचे सीड्स, जो कधी तर पॉपकॉर्न मी बाहेरचं कधीच नाही देत आदितीला, किंवा आम्ही पण खायचं असेल तर स्नॅक्ससाठी कधी कधी इव्हिनिंगला चांगलं असतं म्हणून हे मक्याचे सीड्स घेऊन आलो होतं. त्यानंतर मेथी, आम्हाला खूप लागतात मेथी, हे भिजून वगैरे खात असतात आणि मी केसासाठी वगैरे वापरते म्हणून हे मेथी आहेत, अर्धा किलो आहेत. 200 kg काही तर आहेत. मेथीचं रेट मला एवढं नाही माहिती, म्हणजे टोटल लिस्टमध्येच असेल. आणि हा आहे रवा. आमच्याकडे ऑलरेडी आणखीन 1/2 किलो आहे म्हणून मी जास्तीच आणले नाही, थोडंसंच आणली आहे. आणि हा इडली रवा आहे. इडली रवा पण आणखीन आहे, म्हणजे परत मध्य संपायला नको, मध्ये अर्ध्या मंथमध्ये परत जायला लागू नये म्हणून थोडंसं घेऊन आले आहे. ज्या गोष्टी आहेत असे मी थोडेसे घेऊन आले आहे. आणि थोडीशी साखर आणि हा मैद्याचं पीठ आहे. कधी तर बोंडा वगैरे बनवलं तर लागेल, नाही तर जास्तीचं नाही खात आम्ही मैद्याचं पीठ वगैरे. आदितीला घ्यावं, तिला समजेवा जरा. ಇದು ವೈ ಮಾಡು ಬಂದ್ ಮಾಡಿದೆ ಮಾಡಿಲ್ಲ की ಹೊಂಟಾಳೆ ಒಳಗೆ. त्यानंतर मनूसाठी बेबी मसाज ऑइल हिमालयाचाच वापरते मी, म्हणजे आदितीला पण तेच प्रोडक्ट वापरले आणि हिला पण तोच प्रोडक्ट मी वापरत आहे. सो ह्याच्यासोबत एक सोप फ्री आहे. प्राईस काय मी चेक केलं नाही, ह्याच्यावर असलेली प्राईस म्हणजे थोडंसं कमी देतात. ह्याच्यावर 140 आहे, म्हणजे 130 असं दिले असतील. मी चेक केले नाही आहे, प्राईस आल्यानंतर ते पण करायचं आहे. मी कंपल्सरी चेक करते प्राईस, म्हणजे कसं कुठली गोष्ट कशी मिळाली आहे हे चेक करते मी कंपल्सरी. आणि छोटीशी साबण आहे, ह्याच्यामध्ये एक 50 ग्रॅमचे असे साबण आहे. बाकी आहेत पावडर वगैरे, क्रीम, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त सोप लागणार होती म्हणून तेच घेऊन आले.
आणि हेअरसाठी म्हणजे मी काय वापरत नाही, घरातलंच आपलं ऑइल वापरते. आणि हे चायपत्ती आहे मिक्स, जो की मी बाहेर घेतली आहे, तिकडे नाही घेतली, मार्टमध्ये घेतलेली नाही, हे बाहेरच मिक्स असलेली. हे रेग्युलर मी पाव किलो आणलं तर जवळजवळ 2-2.5 महिने जातं. म्हणजे कोणी चहा नाही पीत, माझ्यासाठी एकटीसाठीच लागते म्हणून एवढं काय खर्च नाही होत चायपत्ती शक्यतो. ही आहे लिस्ट. ह्याला मी नंतर बघणार आहे ह्याचं काय ते सूक्ष्म. आणखीन साखर आहे 1-1.5 किलो, आणखीन 1 किलो ऑलरेडी आहे. एवढी काही खात नाही, पण असावं म्हणून मी आणले आहे. काही तर स्वीट वगैरे म्हणजे कधी बनवलं जातं तर लागते कशाला, आणि बाहेरून आणायचं म्हणून आणली आहे. आणि आम्ही रेग्युलर हाच टूथपेस्ट वापरतो. सो दंतकांती एक टूथपेस्ट 1 महिना जातो. त्यानंतर हा बॉल आहे मनूला किंवा आदूला, म्हणजे आवडला आणि घेतले. म्हणजे तशा आहेत खूप बॉल, पण हावाला आणखीन आवडला म्हणून घेऊन टाकलं. मॅगी म्हणजे एकच पीस, जास्तीचं मॅगी खातच नाही. उगा असू दे म्हणून प्रत्येकदा एक एवढंच आणतो, ह्याच्यापेक्षा मोठा आणतच नाही जास्ती, म्हणजे खातच नाही, आणायचा प्रश्न येत नाही. तर हा जामूनचा पॅकेट जो लास्ट टाइम बनवलं होतं, पण खाल्ल्यासारखं नाही झालं. इकडं तिकडं देण्यात हे ते गोष्टीमध्ये म्हणजे लवकर संपून गेले आणि खाल्ल्यासारखं नाही झालं, म्हणून परत आज खरेदी केली मी एकदा कुठल्या तर सणावाराला बनवायला होईल म्हणून. सणावाराचं असं काही नाही, जर इच्छा झाली तर कधी पण मी बनवते, असं काही नाही आहे. लवकर बनतं आणि इझी वेमध्ये जातं म्हणून. त्यानंतर काजू, ऑलरेडी बदाम आहेत. मनूला सिरलॅक्स वगैरे किंवा पावडर वगैरे बनवून असं घट्टसं 1 चम्मच असं मी देत आहे अधूनमधून कधी तरी, म्हणून हा काजू घेतला आहे. आणि शेंगदाणे, हे शेंगदाणे आहेत. आणखीन म्हणजे पूर्ण संपले होते म्हणून थोडे जास्तीचे घेतले आहे, कारण शेंगदाणे खूप लागतात प्रत्येक भाजीला. जो बी व्हेजिटेबलची भाजी मी बनवते शेंगदाण्याचं कूट घातल्याशिवाय बनवतच नाही, कारण मला आमच्या इथे कोण खातच नाहीत म्हणून हे कंपल्सरी. आणि जास्तीचे म्हणजे जवळजवळ 1.5-2 किलो शेंगदाणे आम्हाला पर महिन्याला लागतात. त्यामुळे जास्तीचे घेतले आहे. आणि ऑइल लास्ट टाइम डब्बा आणलं होतं 5 kgचा, तो आणखीन आहे म्हणजे 1-1.5 किलो त्याच्यामध्ये तेल आहे, म्हणून ह्या वेळेस ना असे 3 पॅकेटच आणलो आहोत. म्हणजे चेंज म्हणजे प्रत्येकदा तेच नाही खाता मी, म्हणून वेगवेगळे खातो म्हणून. हा गोल्ड ड्रॉपचा एक आहे, हे हेल्थी हर्ट आहे. आणि लास्ट टाइम आम्ही दुसरा म्हणजे सफोला घेतलं होतं. सफोला ऑइल म्हणजे चेंज करत असतो कंपल्सरी, तेच नाही खात आपण. गोल्ड ड्रॉपचे 2 आणि हेल्थी हर्ट हे 3 असे ऑइल पॅकेट. आदितीचा विक्स संपला होता म्हणून आणि आदितीला वापरते सो विक्स. आणि ऑलरेडी 2 आहेत, 2 भरपूर होतील म्हणून 2 विम बार साबण. आदितीसाठी बर्बन बिस्किट, मी हेच बिस्किट तिला देते. फक्त 1 बिस्किट दुधामध्ये घालून एवढंच मी तिला देत असते, जास्तीचं काही देत नाही. दुसरे बिस्किट वगैरे मी तिला देतच नाही. म्हणजे मी कधी खाते दुसरे, पण तिला नाही देत. हे एकच बिस्किट आम्ही तिला देतो. त्याच्यानंतर ऑलरेडी 2 सोप आहेत, हे सर्फ एक्सेल म्हणून, हा एकच मी आणला आहे. तसं लागतं खूप सोप. हे फेअर लवली आहे, पाऊच असू दे म्हणून, मी रेग्युलर काही वापरत नाही. फक्त आता सध्या तर म्हणजे हिवाळा चालला आहे, एकदम माझी स्किन एवढी ड्राय आहे ना, खूप ड्राय आहे. काही सोल्युशन तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मला, कारण माझा खूप प्रॉब्लेम आहे ड्राय स्किनचा. मी फक्त मॉइश्चरायझरच वापरते, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट ह्या दिवसामध्ये मी वापरतच नाही. क्रीम पावडर वापरलं तर ते मला सूटच होत नाहीत आणि खूप म्हणजे एकदम ड्राय होऊन जाते स्किन. पावडर वगैरे वापरलं तर मग काय खरंच नाही. त्याच्यामुळे फक्त मॉइश्चरायझर. काही सोल्युशन असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा ड्राय स्किनसाठी. त्यानंतर जिरेचे खुल्लाच मी आणले आहे ह्या वेळेस. कधी पॅकेट म्हणजे कधी खुल्ला, कसं जमलं तसं घेऊन येतो आम्ही. जिरे पण जास्तीचे लागतात, कारण मी याचं पावडर, जिरे, सोप आणि ओवा ऑलरेडी आहेत, ते भाजून मी पावडर वगैरे बनवत असते, म्हणून खूप लागतात जिरे मला. आणि हा हिमालयाचा शॅम्पू, जो याच्यासोबत हे फ्री आले. पण ॲक्च्युली ना आता आणलं म्हटलं तर 2 किंवा 3 महिने जातं, म्हणजे 2 महिने 2.5 महिने तर जातच कंपल्सरी. जरी लेकराला काही मी वापरत नाही हा वाला शॅम्पू, त्यांचं आहे आदितीला वगैरे हे, आणि मी दोघंच वापरतो. तर 3 महिने तर सांगता नाही येत, म्हणजे आपण जसं हे केलं, पण मिनिमम 2.5 महिने तर जातं हे कंपल्सरी. आणि ही एक सामान राहिली होती. त्यानंतर काही म्हणजे क्लॉथ वगैरे घेतली आहे मी. आता थंडीचा दिवस चालू आहे म्हणून असावा, म्हणजे आता फुल वगैरे घालते म्हणून मनूला हा घेतला आहे मी. बघू शकता एकदम छान आहे.
क्लॉथ एकदम सॉफ्ट आहे आणि फुल हँडचं घेतली आहे. का बरं म्हटलं तर स्वेटर घालतात नाही घालतात सांगतात दिवसभर, पण थोडंसं स्वेटर वगैरे घालून ठेवलं तरी एवढं कसं तरी वाटतं मला ही चिडचिड त्यांना पण. म्हणून ना त्याच्यापेक्षा बेटर लॉंग स्लीवचे मी आधीपासूनच लेकराला जास्तीत जास्त ना लॉंग स्लीवचेच वापरते मी थंडीच्या दिवसामध्ये, असं नाही तर पाऊस पडत असेल तर. फक्त उन्हाळ्यालाच मी कॉटनचे आणि शॉर्ट असं वापरते, बाकी टाईमला जास्ती करून असेवाले लॉंग शर्टच मी घेते. सो हा मनूचा आहे आणि हा मला आदितीसाठी आणला आहे. जीन्सवर वगैरे आता बाहेर म्हणजे कुठे जात असलो तर घालता येईल तिला. हा पण एकदम स्वेटरसारखं क्लॉथ आहे. ह्याच्यापेक्षा पण हा क्लॉथ एकदम जाड आहे. हे बघा एकदम जाड असं एकदम छान आहे कापड, म्हणजे चांगलं आहे. मी जास्तीत जास्त ना तिकडेच कपडे घेते लेकरासाठी वगैरे, किंवा मला टॉप वगैरे लागतील तर मी तिकडे घेते. आणि हा वाला परत एक मनूसाठीच शॉर्टवाला, म्हणजे कधी अजून आवडला असू दे आणि कमी प्राईसमध्ये भेटत होता. हा 149 सॉरी, म्हणजे 150चा अंदाज लावू शकता तुम्ही. छान आहे. हाच कलर, यांचं काय म्हणणं होतं तुला पिंकच सापडतात का दुसरे कप, मी म्हटले तरी हे ब्ल्यू आणि हे घेतले ना म्हणजे तिला जवळजवळ मी टी शर्टमध्ये जेव्हा शिवाले असतात ना पिंकच, म्हणजे आधी खूप हटली आहे त्याच्यामुळे यांचं म्हणणं पिंकच सापडतात का दुसरं कलर नव्हते का असं म्हणत होते. तर आवडलं तर ठीक आहे ना, बेबीला बेबी पिंक घालते. तर मग आजचं आमचं ग्रोसरी एवढं काही होतं. हे ट्राय करून बघितले मी आल्या फोटोशूट नाही करू शकले, पण घातलं तर मी नक्की दाखवेल एकदा. छान म्हणजे आधी तिला बराबर बसत आहे. म्हणून हा वाला बराबर बसत आहे, पण हा वाला थोडासा मोठा होत आहे तर हरकत नाही, ती पण मोठीच होणार आहे. छोटी थोडी म्हणजे 1 वर्षानंतर हा येऊन जाईल. आणि मी एवढं चेक म्हणजे डायरेक्टली बघून आणले होते, तर हा 2 to 3 इयरचा आहे, पण मनूला हा 1 इयरपर्यंत नक्की येईल. का बरं त्या हाईटमुळं, म्हणजे आधीचं पण असंच असतं, तिचं जरी 5-6 असं म्हणजे आता एज 6 to 7 असलं तरी तिला 7 to 8 असं घ्यावं लागतं, कारण तिची हाईट खूप असल्यामुळे ना तिला ड्रेस थोडा मोठा साईजचे. हेल्दीमध्ये ना थोडीशी कमी आहे, लुकडी आहे, पण हाईटमध्ये असल्यामुळे तिला थोडंसं साईज मोठं घ्यावं लागेल. म्हणून हा वाला तर तिला एकदम परफेक्ट म्हणजे करेक्ट आता सध्या बसत आहे. याचं साईज काही तर दिसत नाही आहे. ठीक आहे, मग एवढं काही आम्ही ग्रोसरी आणलो आहोत. म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक एखादा ओझं नाही घेत, थोडं थोडं करून आम्ही आणतो. तर आता हे सगळं ऑर्गनाईज वगैरे करून द्यायचं असतं मला, त्याच्यासाठी परत वेळ घेऊन मी करून देईल. म्हणजे मन वगैरे झोपलं तर ते काम मला करून घ्यावं लागतं. आधी ते आता मग तर ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी नवीन नुकताच चॅनल ओपन केला आहे. अधुना प्लीज तर नुकताच चॅनल ओपन केला आहे. व्हिडिओला माझ्या म्हणजे तुमच्या सपोर्ट विना मी काही पुढे जाऊ शकत नाही, तर प्लीज रिक्वेस्ट आहे की सपोर्ट करा माझ्या चॅनलला. बघा आणखीन कसं आहे ना, एक मराठी मुलगी जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे तर तुमच्यामुळे ते काय म्हणजे तुमच्यामुळेच ते शक्य आहे, तुमच्याशिवाय तर नाही आहे. म्हणून प्लीज सपोर्ट करा माझे चॅनल, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.